करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. शिवसंकल्प व्याख्यानमालेच्या 365 भागांपैकी आज आपण या ठिकाणी समाज नेतृत्व आणि राष्ट्र उभारणी याच्यामधली सामाजिक उद्योजकता म्हणजे सोशल एंटरप्रेन्योरशिप काय आहे हा विषय आपण समजून घेणार आहोत मित्रांनो. मुळातच आपल्याकडं विशेषतः भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये एक समज असा आहे किंवा गैरसमज असा आहे की नफेखोरी करणं म्हणजे समाजाच्या विरोधामध्ये काहीतरी अनैतिक काम करणं आणि नफा मिळवणं म्हणजे तो खराब आहे, तो काही चांगला नाही, तो कसा पैसा कमवतो आम्हाला माहित आहे, अशा काही गोष्टींच्या विषयी आपण सहज बोलून जात असतो. लक्षात घ्या, आजचा विषय या दृष्टीने महत्वाचा आहे की सामाजिक उद्योजकता किंवा सोशल एंटरप्रेन्योरशिप नेमकी काय असते. म्हणजे तुम्ही जे आता बघता की काही उद्योग फक्त नफा मिळवण्यासाठी काम करतात, काही संस्था ज्या आहेत त्या फक्त समाजकार्य करतात. लक्षात, समाजकार्य करणाऱ्या संस्था कुठून उत्पन्न मिळवतात तर ते या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून दान मिळवतात, चॅरिटी मिळवतात आणि त्यातनं काम करतात आणि भरपूर नफा कमवतात आणि तीच कंपनी कुठेतरी चॅरिटी हॉस्पिटल चालवते. हा एक आपण बघितलेला भाग आहे. लक्षात, पण असा काही प्रकार आपल्याला मॉडेल आज आपण ज्याच्यावर चर्चा करणार आहोत की जो तुम्हाला जगण्याचा आनंद पण देईल, तुम्हाला चांगलं जगण्यासाठीचे सोर्स पण उपलब्ध करून देईल, तुम्ही एक उद्योजक म्हणून तुमची ओळख निर्माण करेल आणि समाजाची सेवा पण त्यातनं करता येईल. हा जो काही एकत्रित संगम आहे, त्रिवेणी संगम ज्याला आपण म्हणतो, लक्षात घ्या की पैसा, प्रतिष्ठा आणि समाजसेवा ह्या सगळ्या गोष्टी ज्यात एकात येऊ शकतात त्याला आपण या ठिकाणी सामाजिक उद्योजकता किंवा सोशल एंटरप्रेन्योरशिप असं या ठिकाणी म्हणतो. लक्षात, मग काही उदाहरणं जर आपण बघितली, डॉक्टर मोहम्मद युनूसचं उदाहरण आपण या ठिकाणी वारंवार घेतो. 1974चा काळ दुष्काळाचा असेल किंवा त्यावेळेचा, म्हणजे त्यांची डिग्निटी नावाची जी योजना आहे, जे कर्ज भरूच शकत नाहीत, आर्थिकदृष्ट्या या ठिकाणी कमी उत्पन्न गटातले आहेत म्हणून सावकारांच्या या ठिकाणी कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत, अशांसाठी त्यांनी या ठिकाणी स्वतःच्या खिशातून पैसे दिले, सुरुवात केली. लक्षात घ्या, 42 महिलांना $27 कर्ज सुरुवातीला दिलं, 100% कर्ज परत आलं आणि त्यातून ग्रामीण बँक नावाचा एक सामाजिक उद्योग, सोशल एंटरप्रेन्योरशिप स्टार्ट झाली. 9 कोटी गरीब लोकांना त्यांनी या ठिकाणी काय केलं, या पद्धतीनं कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली आणि सावकारीच्या विळख्यातून ते बाहेर पडले. मग कर्ज फुकट दिलं का? त्या कर्जावर त्यांनी व्याज घेतलं, त्या बँकेच्या माध्यमातून अनेकांना नोकरी उपलब्ध करून दिली. पण मूळचा जो प्रॉब्लेम होता की लोकांना कमी दरामध्ये सहजरित्या कर्ज उपलब्ध व्हावं आणि त्या माध्यमातून या ठिकाणी पुढे जावं, तर ते त्यांनी साध्य केलं. 2006 सालीचा जो काही या ठिकाणी शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार होता, तो नोबेल पुरस्कार या ठिकाणी आपल्याला मोहम्मद युनूस यांना मिळालेला आपल्याला बघायला मिळतो. लक्षात आहे, त्याच्यामध्ये म्हणजे दोन्ही एकत्र चाललेले एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. सोशल एंटरप्रेन्योरशिप म्हणजे नेमकं काय, तर सामाजिक उद्योजकता ज्याच्यामध्ये सामाजिक, पर्यावरणीय आणि सांस्कृतिक समस्या सोडवणं साठी जे काही काम केलं जातं आणि ज्याच्यात नफा देखील मिळवला जातो प्रॉपर, हे लक्षात घ्या, त्याला सोशल एंटरप्रेन्योरशिप म्हणतो. याच्यात 3 घटक महत्वाचे असतात: पीपल, प्लॅनेट आणि प्रॉफिट. म्हणजे सामाजिक प्रभाव, पर्यावरण आणि आर्थिक टिकाऊपणा. ते सस्टेनेबल, सेल्फ सस्टेनेबल मॉडेल असलं पाहिजे. उद्या सरकार बदललं, सरकारने मदत नाही केली तर काय करायचं, अशा पद्धतीची भूमिका असणार ते असायला नाही पाहिजे. लक्षात, त्याच्यावरती व्यावसायिक जे पारंपरिक व्यवसाय आहेत काही, त्यांचा काय उद्देश असतो, नफा कमवणं, उत्पन्नाचा स्रोत जेवढी विक्री तेवढा नफा, टिकाऊ कशावर आहे, बाजारपेठेवर अवलंबून आहे. लक्षात घ्या, आता रिलायन्स असेल, TCS असेल, हे यातले काही उदाहरण आपल्याला म्हणता येतील. आणि मोजमाप काय की किती प्रॉफिट झाला, किती टर्नओव्हर झाला, याच्यावर त्यांचं मोजमाप असतं. आणि कर्मचाऱ्यांना या ठिकाणी प्रेरणा काय की पगार मिळायला पाहिजे. आता याच्या बरोबर उलटच जर का आता सामाजिक संस्था आपण बघितल्या तर त्या या ठिकाणी सेवा करणं हाच उद्देश असतो. नफा त्यांना या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा मिळवायचा नसतो. ते दान आणि इतर गोष्टीतनं काम चालू कसं, अनुदानाच्यावर असतात, इतरांच्यावर अवलंबित्व असतं. लक्षात घ्या, आणि प्रभावित लोक जे असतात त्याच्या माध्यमातून या ठिकाणी किती लोक प्रभावित झाले यातनं त्याचं मेजरमेंट केलं जातं आणि मिशन मोडवर सगळे काम करत असतात. सोशल एंटरप्रेन्योरशिप काय प्रकार आहे, हे दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे सोशल इम्पॅक्ट पण आहे आणि प्रॉफिट पण आहे. विक्री आणि प्रभाव हे दोन्ही गोष्टी अचीव्ह करू शकता. त्याला एक स्वतःचा आधार असतो, सेल्फ सस्टेनेबल असतात. लक्षात घ्या, आणि इथं या ठिकाणी तुम्हाला दोन्ही गोष्टी मिळाल्या असल्यामुळं स्टाफला तुमच्या पगार पण मिळतो आणि मोटिवेशन पण मिळतं. या गोष्टी फार महत्वाच्या असतात की कशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या सोबत असणाऱ्या लोकांना या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेता, हे महत्वाचं असतं. लक्षात, ही जी काही सोशल एंटरप्रेन्योरशिप असते त्याची जर का काही वैशिष्ट्य सांगायचं आहे तर 5 वैशिष्ट्य अशी बघता येतील आपल्याला की प्रॉब्लेम फर्स्ट अप्रोच,
म्हणजे पहिला समस्या शोधायची. हे नाही बघायचे लोक काय विकत घेत आहेत. म्हणजे आपल्याकडे बघा चहा जास्त विकला जातोय, मग त्याला चहाची टपरी लावून टाकायची. आलं लक्षात? किंवा काही ठिकाणी मुलं म्हणतात त्याला काही चालत नाही ना, आपल्या भागामध्ये खर्रा जास्त चालतो तर खर्राच विकायला सुरू करा. लोक विकत घेतात ते विकायला लागणार. आलं लक्षात? हा अप्रोच इथं नसतो. तर नेमका प्रॉब्लेम काय आहे? आलं लक्षात? लोकांना खर्रा सोडायचा आहे, पण या ठिकाणी त्यांना काही ऑप्शन मिळत नाही, त्यांची सवय जात नाही. मग दुसरं काही असं आहे का जे हेल्दी पण असेल आणि त्यांच्या हळूहळू सवयी निर्माण सोडू शकेल, अशा प्रॉब्लेम मधनं त्यांना बाहेर काढू शकता. या पद्धतीचं संशोधन, इनोव्हेशन आणि काम. प्रॉब्लेम फर्स्ट अप्रोच. दुसरं इनोव्हेशन, म्हणजे ज्याच्यामध्ये जुन्या ज्या समस्या आहेत त्याच्या नवीन उत्तर तुम्ही काय देताय, हे फार महत्वाचं असतं. हे लक्षात त्याच्या बाबतीतनं स्केलेबिलिटी, याची व्याप्ती कशी असते. म्हणजे पहिल्यांदा एका गावात राबवलं, त्याच्यानंतर पुढं राज्यात राबवलं, मग देशात राबवलं, अशी पुढे या ठिकाणी किती मोठ्या लेवलला ही कल्पना जाऊ शकते, हा महत्वाचा. सेल्फ सस्टेनेबिलिटी, तुम्ही कुठल्याही पद्धतीच्या अदर सोर्सेसवर नाही तर तुमच्या स्वतःच्या सोर्सेसवर तुम्ही अवलंबून राहायला पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि त्यानंतर मेजरेबल इम्पॅक्ट, तुम्ही काय काम करता हे मोजता आलं पाहिजे. आम्ही एवढ्या लोकांना प्रशिक्षण दिलं, त्या प्रशिक्षणातनं घडलं काय हे तुम्हाला सांगता यायला पाहिजे. त्याची आकडेवारी किती लोकांच्यावर इम्पॅक्ट केला हे तुम्हाला मांडता यायला पाहिजे, लक्षात घ्या. आता भारतातले काही सामाजिक उद्योजक म्हणून, ज्याला सोशल एंटरप्रेनर म्हणून ज्यांना गणलं जातं, असे काही उदाहरण जर बघितलं तर गुजरात मधलं 1946चं सगळ्यात मोठं मॉडेल जे आहे ते या ठिकाणी डॉक्टर वर्गीस कुर्निये यांनी केलेलं मॉडेल जे आहे, गरीब दूध उत्पादकांच्या मध्यस्थीतनं, मीडिएटर मधनं बाहेर काढलं आणि अमूल कोऑपरेटिव्ह नावाचं मॉडेल जे जगात सगळ्यात मोठं उभं केलं, लक्षात घ्या. 36 लाख शेतकरी एकत्र आहेत आणि 72,000 कोटी रुपयाचा वार्षिक टर्नओव्हर असणारं एक सोशल एंटरप्रेन्योरशिपचं चांगलं मॉडेल गुजरातमध्ये, लक्षात घ्या. दुसरं आहे डॉक्टर गोविंदप्पा वेंकटस्वामी, अरविंद आय केअर, मदुराईची एक इन्स्टिट्यूट आहे, तुम्ही जर बघितलं लक्षात घ्या की सगळ्यात मोठी आहे. म्हणजे मॅकडॉनल्ड सारखं त्याचं सेटअप आहे आय सर्जरीसाठी. गरिबांना मोफत, श्रीमंतांच्याकडनं या ठिकाणी व्यवस्थित चार्ज करायचं, म्हणजे क्रॉस सबसिडी म्हणतात त्याला. जो देऊ शकतो त्याच्याकडनं घ्यायचं आणि जो देऊ शकत नाही त्याच्यासाठी काम करायचं. साधारणतः आजपर्यंत 7.5 कोटी रुग्णांना त्यांनी सेवा दिलेली आहे आणि 80 लाख पेक्षा जास्त शस्त्रक्रिया केलेल्या आहेत, लक्षात घ्या. जगातली सगळ्यात मोठी आय केअर सिस्टम आहे. त्यानंतर हर्ष मरीवाला आणि अंशु गुप्ताचं गुण नावाचं एक या ठिकाणी आहे. काय करतात ते, की जुने जे कापड आहेत, ग्रामीण भागातले कपड्याचा प्रश्न होता, दान केलेले कपडे, चादरी ते सर्वांना देतात. पण कसं, की काम करा, गावातल्या एका समस्येवर तुम्ही सगळेजण एकत्र येऊन काम करा, श्रमदान करा, ते कपडे वाटप करतात, लक्षात घ्या. 21 राज्यामध्ये आज या ठिकाणी काम चालू आहे. त्यांना रेमन मॅगसेसे पुरस्काराने या ठिकाणी गौरवण्यात आलेलं आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर आपण या ठिकाणी बघतोय हरीश हंडे, डॉक्टर हरीश हंडे, त्यांचं या ठिकाणी सेल्को सोलर नावाचं एक या ठिकाणी प्रॉडक्ट आहे. ग्रामीण भागात, खेड्यापाड्यामध्ये इलेक्ट्रिसिटी नाही, तिथं या ठिकाणी त्यांनी काम केलं. साधारणतः 7 लाख कुटुंब सोलर एनर्जीवर त्यांनी कन्वर्ट केलेले आहेत. त्यांना देखील मॅगसेसे अवॉर्ड या ठिकाणी मिळालेला आहे, लक्षात घ्या. त्यानंतर एलाबेन भट्ट सेवा, सेल्फ एम्प्लॉईड वुमन असोसिएशन नावाचे एक फाउंडेशन आहे. 20 लाख गरीब महिलांना त्यांनी स्वयंरोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. अहमदाबादमध्ये सुरू झालं, आज भारतभर त्याच्या शाखा आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी कैलास सत्तर्षींना आपण बघतो की बचपन बचाव आंदोलन त्यांचं आहे. बालमजुरीच्या विरोधात त्यांनी काम केलं. 90,000 पेक्षा जास्त मुलांना त्यातनं रेस्क्यू केलं, त्यांना पुरस्कार मिळाला. आनंद कुमार, आपल्याला माहिती आहे, सुपर 30 नावानं त्यांच्यावर जो चित्रपट आलेला होता, की गरीब मुलांना मोफत जेई आणि IITचं कोचिंग देतात. साधारणतः 500 पेक्षा जास्त मुलं IIT मध्ये त्यांची गेलेली आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याकडं चेतना सिन्हा आहे, ज्यांनी या ठिकाणी मानदेशी महिला फाउंडेशन आहे, जे 8 लाख महिला सदस्य असणारी महिलांची स्वतंत्र बँक आहे. असे अनेक मॉडेल आपल्याला बघता येतील, लक्षात घ्या. पोपट पवारांचं हिरवे बाजार या ठिकाणी जे गाव आहे ते या सोशल एंटरप्रेन्योरशिपचा एक भाग आहे, लक्षात घ्या. 60 कोटी रुपयाचा GDP आहे एका गावाचा आहे, समजून घ्या त्याच्याबद्दल. तो कसा या ठिकाणी त्यांनी निर्माण केला असेल याचा विचार करा. प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटेंची लोक बिरादरी आपल्याला माहित आहे. डॉक्टर अभय बंगांनी राणी बंगांचं सर्च गडचिरोलीचं आपल्याला माहित आहे. बाबा आढावांची हमाल पंचायत हा सोशल एंटरप्रेन्योरशिपचा भाग आहे. राजेंद्र सिंग या ठिकाणी पाण्याचा माणूस म्हणून त्यांना ओळखलं जातं, लक्षात घ्या. तरुण भारत संघाच्या माध्यमातून ते आहेत. अशी अनेक नावं आहेत. सह्याद्री फार्म आपल्याला महाराष्ट्रातला आहे, विलासिंदेंच्या माध्यमातून. प्रथम एज्युकेशन फाउंडेशन आहे. ही सगळी जी काही मॉडेल आहे ती सोशल एंटरप्रेन्योरशिपची मॉडेल आहेत, मित्रांनो, लक्षात. म्हणजे सामाजिक कार्यकर्ता म्हटल्यानंतर शबनम बॅग अडकून, दाढी वाढवून या ठिकाणी कुठेतरी या ठिकाणी झपा घालून फिरणारा, दरिद्री वाटणारा, फाटका वाटणारा आणि नेहमीच पैसे मागायला येणारा माणूस, ही संकल्पना डोक्यातनं काढून टाकण्याची वेळ ही आहे, लक्षात.
तुम्हाला सामाजिक प्रश्न सोडवत असताना, आपल्या आजूबाजूच्या लोकांचे प्रश्न सोडवत असताना सन्मानानं चांगल्या अर्थानं जगता देखील येतं. हे सिद्ध आपल्या आजूबाजूच्या अनेक उदाहरणांमध्ये झालेलं आहे. सोशल एंटरप्रेन्योरशिप हा भाग असतो मित्रांनो. आज तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना समजेल की अरे हे तेच आहे जे मी शोधत होतो. मला काहीतरी करायचं आहे, मला स्वतःला पण मोठं व्हायचं आहे, बाकीच्या लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत, तर हे त्यातलंच काहीतरी आहे हे तुम्हाला यातनं समजू शकतं. लक्षात घ्या. कोऑपरेटिव्ह मॉडेल, त्याचे मॉडेल आहेत 4-5 प्रकारचे. एक कोऑपरेटिव्ह मॉडेल, सगळ्यांना एकत्र आणायचं आणि त्या माध्यमातून या ठिकाणी एक क्रांतिकारक निर्माण करायचा. दुसरं आहे क्रॉस सबसिडी मॉडेल, जे देऊ शकतात त्यांच्याकडनं घ्या, जे खर्च करू शकत नाही त्यांच्यासाठी खर्च करा. तिसरा आहे मायक्रो फायनान्स मॉडेल, गरिबांना छोट्या छोट्या पद्धतीची कर्ज उपलब्ध करून देणं, त्यातल्या नफ्यावर पुन्हा या ठिकाणी कर्ज इतरांना उपलब्ध करून देणं. बाय वन गिव्ह वन, म्हणजे एक प्रॉडक्ट विकले गेले की एक फ्री द्यायचं. म्हणजे काही हॉटेल्स चालतात, लक्षात घ्या काय की त्याला या ठिकाणी समजा तुम्ही एक कप चहा प्यायला गेलात तिथं आणि तुम्ही म्हटलात की माझ्याकडून एक कप चहा आणि एक देवाला, आपण समजू त्याच्यामध्ये देवाला म्हणजे काय की तिथे एक कप चहाचे पैसे द्यायचे आणि तिथं बोर्डवर लिहून ठेवायचं एक चहा, एक पोहे, एक उपमा. जेवढे जेवढे लोक या ठिकाणी स्वतःबरोबर इतरांसाठी काय कॉन्ट्रीब्युट करतो ते लिहायचं आणि ज्याच्याकडे पैसे नाहीत त्यांनी तिथं जायचं आणि त्यांना सांगायचं की एक पोहे देवाचे, एक चहा देवाचा. म्हणजे काय की जे कोणीतरी दान करून गेलेलं आहे ते मला मिळेल. दोघांसाठी सन्मान, मागणाऱ्यासाठी सन्मान, देणाऱ्यासाठी सन्मान. मागणाऱ्याला कळत नाही की कोणाला दिलं, कोण दिलं मला, देणाऱ्याला कळत नाही की माझं कोणाला दिलं. कुणी सेल्फी काढणं, अपलोड करणं यातला काही भाग होत नाही. किती चांगला संकल्पना आहे, ती चालू आहे लक्षात. त्याच्यावरती अशा अनेक मॉडेल उभे करू शकतो आपण. लक्षात घ्या. टेक्नॉलॉजी फॉर सोशल गुड, म्हणजे AI वापरा, टेक्नॉलॉजी वापरा, ग्रामीण समस्या कशा सोडवता येतील यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे, हे लक्षात. त्याच्याबद्दल हे सामाजिक उद्योग, सोशल एंटरप्रेन्योरशिप स्टार्ट कशी करायची हा एक महत्वाचा भाग आहे. लक्षात घ्या. आपल्या आजूबाजूचे प्रॉब्लेम सेगमेंट ओळखा, गावातले प्रॉब्लेम, शहरातले प्रॉब्लेम, कोणते वर्षानुवर्ष ज्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे, लक्षात हे समजलं पाहिजे. शिक्षण, आरोग्य, पाणी, बेरोजगारी, पर्यावरण यासारख्या प्रॉब्लेमवर काय सोल्युशन काढू शकतो आपण, व्यवस्थेवर टीका करण्यापेक्षा मार्ग काय काढू शकतो या दृष्टीने आपण चर्चा करणं गरजेचं आहे. याचा रिसर्च करा. ती समस्या किती लोकांना भेडसावते, त्याआधी कुणी प्रयत्न केले, यशस्वी झालेत का, काय अपयशी झालेले आहे हे शोधणं गरजेचं आहे. एक चांगलं डिझाईन तयार करा. मला असं काय करायचं जे आजपर्यंत कुणी केलेलं नाही हे लक्षात घ्या. त्याचा एक अप्रोच असू दे, प्रोटोटाइप तयार करा, टेस्टिंग करा, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करा. लक्षात, तो एक स्टार्टअपचा अप्रोच त्याच्यामध्ये असायला पाहिजे. बिझनेस मॉडेल तयार करा. सोशल एंटरप्रेन्योरशिप साठी देखील चांगलं बिझनेस मॉडेल असायला पाहिजे. उत्पन्न कुठून येणार, खर्च किती करणार आणि ब्रेक इव्हन कधी आहे हे लक्षात घ्या. हे आपल्याला माहित असायला पाहिजे. टीम चांगल्या पद्धतीने कन्स्ट्रक्ट करणं गरजेचं आहे. तुमच्या मिशनवर विश्वास ठेवणारे लोक पाहिजेत. पगारासाठी काम करणारे फक्त लोक असून हे काम होत नाही, लक्षात घ्या. फंडिंग शोधा. मग काही गव्हर्नमेंट ग्रँट आहेत का, इम्पॅक्ट इन्व्हेस्टर आहेत का, CSR आहेत का, क्राऊड फंडिंग होऊ शकतं का, असे अनेक या ठिकाणी आपण ऑप्शन शोधू शकतो. लक्षात घ्या. मेजर इम्पॅक्ट, दर 3 महिन्याला आकडेवारी किंवा काय बदल झाला, आम्ही हे काम करतो त्याच्यातलं काय इम्पॅक्ट झाला हे शोधा. आणि स्टोरी टेलिंग, कथा सांगा, आपण काय केलं त्याच्या माहिती तुम्हाला सांगता यायला पाहिजे. राजाश्रय ज्याला म्हणतात, गव्हर्नमेंटचा या ठिकाणी पाठिंबा, गव्हर्नमेंटचं अर्थसहाय्य, म्हणजे अटल इनोव्हेशन मिशनच्या माध्यमातून आपल्याला अटल टिंकरिंग लॅबमधनं प्रोटोटाइप डेव्हलप करणं, तुमच्या आयडिया मॉडेलमध्ये कन्वर्ट करणं, यासाठी चांगल्या पद्धतीने आपल्याला हेल्प होत असते. स्टार्टअप इंडियामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत मिळते, हे आपण अगोदर बघितलेलं आहे. नीती आयोगाकडनं या ठिकाणी आपल्याला वुमन ट्रान्सफॉर्मेशनसाठी काही चांगल्या योजना तयार करण्यात आहेत. मुद्रा लोन आहे, लक्षात. स्किल इंडिया, दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनासारख्या योजना आहेत. महाराष्ट्र शासनाच्या या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन काउन्सिल आहे. महावीम आहे, महिला आर्थिक विकास महामंडळ, सारथी सारखी संस्था आहे, बार्टी आहे. हे अनेक सोर्सेस आहेत की जे तुम्हाला फंड्स उपलब्ध करून देऊ शकतात, हे लक्षात घ्या. आपण या ठिकाणी काही क्षेत्र बघायचे की जिथे या ठिकाणी आयडिया की चांगलं सोशल एंटरप्रेन्योरशिप इथं होऊ शकते असे. आता ग्रामीण भागातले ऑनलाईन या ठिकाणी, म्हणजे आपला करिअर कट्ट्याचं मॉडेल काय आहे की तुम्ही शहरात येऊ नका, तुम्हाला जे पाहिजे ते ग्रामीण भागात तुमच्या एंडला आपण उपलब्ध करून देतो. ते त्यानंतर या ठिकाणी काय केलं, मुलांसाठी या ठिकाणी एखादं चांगलं ऍप, आता खान अकॅडमी सारखं या ठिकाणी कोर्सेस मराठीमध्ये उपलब्ध करून देता येतील का आपल्याला. वंचित मुलांसाठी पुस्तक बँक चालवता येईल का. आरोग्य क्षेत्रामध्ये आपल्याला ग्रामीण भागातले मेडिकल क्लिनिक, हेल्थ ऑन व्हील सारखं अफोर्डेबल या ठिकाणी सॅनिटरी पॅड्स महिलांसाठी पुरवता येतील का. वृद्धांसाठी होम केअर सर्व्हिसेस देता येतील का. मानसिक आरोग्यासाठी हेल्पलाईन चालू करता येईल का. असे अनेक मॉडेल तुम्ही उभे करू शकता. पर्यावरणामध्ये प्लास्टिक रिसायकलिंग,
म्हणजे ते काही मॉडेल मी बघितले होते, व्हिडिओ तुम्ही पण बघितला असेल, की रिकामी बॉटलच्या मशीनमध्ये क्रश केली की ते ₹1 म्हणजे तिकीट कुपन देतं, त्या कुपनमधनं प्लॅटफॉर्म तिकीट मिळू शकतं. अशा मशीन प्लॅटफॉर्मवर यायला लागले. मग अशा बॉटल गोळा करून आपण आपल्या भागात काय करू शकतो का, रिसायकल पर्यावरणाचं पण हे झालं पाहिजे. जे काही कचरा आहे, वेस्ट आहे, त्या वेस्ट मॅनेजमेंटमधनं आपण बेस्ट काहीतरी प्रोडक्ट पण करता आलं पाहिजे. प्रॉब्लेम सोडवता सोडवता उत्पन्न मिळवता यायला पाहिजे लक्षात. त्याच्या बाबतीतनं तुम्हाला या ठिकाणी कंपोस्ट मेकिंगचं त्यातलाच एक भाग आहे लक्षात घ्या. ट्री अडॉप्शन प्लॅटफॉर्म म्हणजे काय, की बऱ्याच लोकांना समाजसेवा करायची असते, पण काय करायचं, मग सामाजिक वनीकरणानं 2 लाख झाडं लावली, 30 कोटी झाडं लावली, 35 कोटी झाडं लावली, हे अडॉप्ट कोण करेल, त्याला सांभाळेल कोण? मग तुम्ही प्लॅटफॉर्म बनवला की आम्ही जिओ टॅगिंग करून देऊ, तुमचं नाव तिथं देऊ, त्याचं ग्रोथ त्याचं देऊ, त्याचे फोटो अपडेट करू सॅटेलाइट मधनं, तुम्ही तिथं जाऊन त्याला सेवा द्या. असा प्लॅटफॉर्म ही गरज आहे लक्षात घ्या. झाडं वाढायला लागतील चांगल्या पद्धतीने. इको टुरिझम करता येईल का ट्रायबल एरियामध्ये, यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. शेती आणि ग्रामीण भागामध्ये डायरेक्ट फार्मर टू कंझ्युमर प्लॅटफॉर्म किंवा कोल्ड स्टोरेज टू स्मॉल फार्मर किंवा या ठिकाणी ॲग्री ड्रोन सर्व्हिसेस, असे बरेच मिलेट्स प्रोसेसिंग, अशी काही कामं आपण करू शकतो लक्षात घ्या. तंत्रज्ञान आणि सोसायटी याचं कम्युनिकेशन म्हणजे स्किल ट्रेनिंगसाठीचं ऍप, जॉब पोर्टल, AI साठी या ठिकाणी काही अर्ली डिझीज डिटेक्ट करणारे काही या ठिकाणी प्लॅटफॉर्म उभे करता येतील का? ब्लॉकचेनच्या माध्यमातून काही ट्रायबल प्रोडक्टचं रजिस्ट्रेशन करता येईल का? हे सगळं करता येतं. आता यातलं चॅलेंजेस काय आहेत, की सुरुवातीलाच पैसे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळतील असं हे पैसे उभा करणं हे मोठं चॅलेंज असतं. बरेच लोक या ठिकाणी याच्यावर संशय निर्माण करतात. आलं लक्षात? म्हणजे पैसा कमवायचा तर हे सामाजिक प्लॅटफॉर्म कशासाठी पाहिजे असा विषय होतो. टीम बनवायला कठीण लागतं, तुम्हाला कसं टीम तुमची बिल्ड होत जाते. सरकारी प्रक्रिया थोडी कठीण असते. इम्पॅक्ट मोजायचं कसं, स्केल कसं करायचं, त्यासाठी तुम्हाला धडपडणं, उभं राहणं आणि प्रयत्न करणं गरजेचं असतं लक्षात. बुटस्टार्ट तयार करूया. उपाय काय याच्यातला? बुटस्टार्ट म्हणजे सेल्फ फायनान्स मधनं कसं उभं राहील. ग्रँट्स, इम्पॅक्ट इन्व्हेस्टर कोण असतील ते शोधायचे. त्यानंतर स्टोरी टेलिंग, खरी कहाणी जी आहे तुमची ती पुढे आणा लोकांच्या समोर. मिशन ड्रिव्हन व्हॉलेंटियर्स, विचारानं प्रेरित होणारे लोक तुमच्या सोबत पाहिजेत लक्षात घे. तर हे काम चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. इन्क्युबेटरची मदत घेतली पाहिजे. IIT, IIM लक्षात या काही गोष्टींसाठी. थेअरी ऑफ चेंज म्हणजे ते एक क्लिअर या ठिकाणी तुमचं फ्रेमवर्क असेल, काय चेंज करणार, काय इम्पॅक्ट तुमचा येणार आहे. फायनान्शियल मॉडेल चांगलं फ्रँचायझी मॉडेल तयार करता येतं का बघूया आपण. सेल्फ केअर किंवा या ठिकाणी मेंटर सपोर्ट ग्रुप या ठिकाणी तयार करायचे. आणखी काही त्याच्यावर उपाय असू शकतात लक्षात घ्या. यशस्वी होण्यासाठीचे 7 स्किल तुमच्याकडे पाहिजे. कोणतं? पहिली एम्पथी, दुसऱ्याची वेदना समजून घेण्याची क्षमता पाहिजे. दरवेळेला सकाळी उठलं की संध्याकाळपर्यंत माझं कसं झालं हेच रडगाणं जर तुमचं चालू असेल, की माझं आयुष्य किती वाईट आहे, माझ्यासारखं कुणीच भोगलेलं नाही, मलाच माझ्याच आणि माझ्यासाठीच सगळं दुःख आहे, हे ज्याच्या डोक्यात येतं तो सोशल एंटरप्रेनर बनू शकत नाही. इतरांच्या वेदनेविषयी असणारी सहानुभूती तुम्हाला या ठिकाणी पुढे घेऊन जाते. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, कितीही गुंतागुंतीचे प्रॉब्लेम्स असतील तर ते सोडवण्याची तुमची क्षमता जी आहे ती महत्वाची असते. तुमचं एक कम्युनिकेशन, तुम्हाला ते प्रभावीपणे मांडणं, स्टोरी टेलिंग हे महत्वाचं असतं. आपलं काम संवेदनशीलपणे समोरच्याच्या हृदयापर्यंत पोहोचवता यायला पाहिजे. तुमचा रिलिजन्स किती आहे, टिकाव म्हणजे अडथळे आले, अपयश आलं तरी पुन्हा कधीही न थांबता तुम्ही कसे उभे राहता हे महत्वाचं असतं. नेटवर्किंग, योग्य वेळी योग्य लोकांची मदत घेता आली पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे भरपूर माणसं आहेत, पण कोणती व्यक्ती कोणत्या कामासाठी येऊ शकते हे जर तुम्हाला कनेक्ट होत नसेल तर या ठिकाणी त्या नेटवर्कचा फार उपयोग होत नाही लक्षात. त्याच्या बाबतीतनं फायनान्शियल लिटरसी तुमची स्ट्रॉंग पाहिजे. कुठून येणार, कसा खर्च करणार पैसा, तो कसा वाढवला पाहिजे याविषयी तुमची विजन क्लिअर असायला पाहिजे. अडॅप्टेबिलिटी, चांगल्या योजना जर कोणी आणल्या तर ते बदल स्वीकारायची तुमची तयारी असायला पाहिजे लक्षात घ्या. या सगळ्या स्किल सोबत तुम्ही एक सोशल एंटरप्रेनर म्हणून पुढे येऊ शकता लक्षात घ्या. आता असं हे झालंच नाही का मॉडेल, तर चांगले मॉडेल आहेत लक्षात घ्या. एक बहुजन हिताय बहुजन सुखाय नावाचं एका ठिकाणी बुद्धांचं सूत्र जे आजच्या सोशल एंटरप्रेनरशिपचं मूळ आहे. लक्षात. दुसरं काय, छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य रयतेचं राज्य, सैनिक, व्यापारी, शेतकरी या सर्वांच्या हितासाठीच. त्यानंतर महात्मा फुलेंनी शाळा चालू केली, स्वतःचा व्यवसाय केला, स्वतः शेती देखील केली. म्हणजे उत्कृष्ट ते व्यावसायिक होते. महात्मा फुले म्हटलं की फक्त शाळा, महात्मा फुले म्हटलं की घोंगडी आणि काठी घेऊन या ठिकाणी परिषदेमध्ये गेले महात्मा फुले इतकंच नाही लक्षात घ्या. लक्षात. महात्मा फुले हे अत्यंत चांगले उद्योजक होते.
त्यातनं त्यांनी पैसे कमवले आणि त्या माध्यमातून सामाजिक कामाला चांगलं योगदान दिलं. हे सोशल एंटरप्रेन्योरशिपचं अत्यंत चांगलं उदाहरण असू शकतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून गरजू मुलांसाठी उभी केलेली व्यवस्था आहे. खादी मुवमेंट जी आहे महात्मा गांधींच्या माध्यमातून आलेली स्वदेशी स्वावलंबन आणि स्वरोजगारासाठीची लक्षात. आणि सगळ्यात मोठं त्याहीपेक्षाच एक उदाहरण जर तुम्हाला बघायचं असेल तर ते तुम्ही इतिहासात जाऊन तपासलं पाहिजे. डॉक्टर विनोबा भावेंनी चालू केलेली बुधान चळवळ. लाखो एकर जमीन या माणसाच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून जमीनदारांनी दान केली आणि ती सगळी जमीन त्यांनी भूमिहीन लोकांना या ठिकाणी वाटली. हे जर प्रमाण तुम्ही बघितलं तर ते लाखो एकर आहे. फक्त सर्च करा बुधान चळवळीमध्ये किती लाख हेक्टर जमीन या ठिकाणी दान करण्यात आली होती. तर तुम्हाला लक्षात येईल की न भूतो न भविष्यतो. आता ज्यावेळेला तुम्ही स्टोरी सांगाल का तुम्ही सर्च करा तर तुम्हाला कदाचित असं वाटेल की खोटं काहीतरी गुगल सांगायला गेली की काय. असं विश्वासही बसणार नाही. असं मोठं सोशल एंटरप्रेन्योरशिपचं मॉडेल आपल्या भारतामध्ये होऊन गेलेलं आहे. लक्षात. सोशल एंटरप्रेन्योरशिप मधले नोबेल प्राइज विजेते कोण कोण आहेत आपण बघितलं. 2006चा डॉक्टर मोहम्मद युनुस यांना मिळालेला बांगलादेशचा ग्रामीण बँकचा या ठिकाणी प्रोजेक्ट आहे. कैलास सप्तर्षींना मिळालेला भारतातला बालमजुरीचा अवॉर्ड आहे 2014चा. त्यानंतर मदर तेरेसांना या ठिकाणी भारतातला मिशनरीज ऑफ चॅरिटीसाठीचा या ठिकाणी अवॉर्ड 1979 साली मिळालेला आहे. लक्षात त्याच्या वतीतून. त्यामुळे तुम्हाला हे मिळवायला पीएचडी लागत नाही. तुम्हाला हे मिळवायला रिसर्च तुम्हाला फक्त डिवोटेडली काम करावं लागतं. लक्षात घ्या. थिअरी ऑफ चेंज. प्रॉब्लेम कसा सोडवायचा, काय बदल करायचे हे महत्वाचं आहे. म्हणजे प्रॉब्लेम कोणता आहे तर समजा आपण म्हटलं की आज आपल्याकडचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की मला पाहिजे ते शिकायला मिळत नाही. काय लक्षात. इनपुट्स काय वापरणं तुम्ही. मग स्मार्टफोन आहे, कंटेंट आहे, हे मी वापरू शकतो चांगल्या पद्धतीनं. आउटपुट काय की मला या ठिकाणी जे काय मी 1 तासाचा 15 मिनिटाचा 20 मिनिटाचा व्हिडिओ तुमच्या माध्यमातून देतोय त्याचा या ठिकाणी चांगले मेजरेबल इम्पॅक्ट दिसायला पाहिजे. काय बदलणार हा एक महत्वाचा भाग त्यातनं असायला पाहिजे. लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं की सोशल एंटरप्रेन्योरशिप म्हणजे सामाजिक संस्था नाही, स्वावलंबी व्यवसायाचं मॉडेल म्हणजे सोशल एंटरप्रेन्योरशिप. लक्षात घ्या. नफा कमवणारे म्हणजे समाजसेवा नाही असं अजिबात नाही. लक्षात घ्या. नफाशिवाय तुम्ही टिकूच शकत नाही. पण तो रिजनेबल असला पाहिजे. तो समाजाला या ठिकाणी दिशा देणार असला पाहिजे. श्रीमंत होऊन मग सोशल वर्क करावं. म्हणजे आता काय होतं, काही म्हणतात भरपूर पैसा कमवतो मग मी चॅरिटी चालू करतो. लक्षात. याच्यापेक्षा हे पॅरलली जाऊ शकता, तुम्ही सोबतच करू शकता. छोटी सुरुवात करू शकता. हे लक्षात घ्या. मला त्यासाठी MBA करायला लागेल किंवा मोठी डिग्रीची आवश्यकता नाही. लक्षात. तुम्हाला फक्त प्रॉब्लेम असेसमेंट प्रॉपर जर करता आलं तर तुम्ही उभं राहू शकता. लक्षात घ्या. मराठी मुलगा किंवा मुलगी करू शकत नाही असं देखील नाही. यासाठीचे उदाहरण देखील तुम्हाला मी बऱ्यापैकी सांगितलेले आहेत. लक्षात घ्या. एका व्यक्तीने काय फरक पडेल तर तुम्हाला माहिती आहे जर्नी ऑफ 1000 माइल स्टार्टेड विथ सिंगल स्टेप. तुम्ही सुरुवात करा. म्हटलं तर ना, मैं अकेला ही चलाता साहिले मंजिल पर, लोक आते गए और कारवा बनता गया. आपण पुढे चालायचं, लोक येतात आणि अशा काही मोठ्या कामाला या ठिकाणी दिशा मिळते. हे लक्षात त्याच्या पद्धतीनं. तरुणांसाठी करिअर नाही असं नाही. लक्षात घ्या. 70% पेक्षा जास्त जगातले सोशल एंटरप्रेन्योरशिप जे आहेत ते 35 पेक्षा कमी वयाच्या मुलांनी चालू केले आहेत. लक्षात घ्या. आणि ते सक्सेसफुल आहेत. या दृष्टीने आपण विचार करणं गरजेचं आहे. आपण विद्यार्थी मित्रांनो करिअर कट्ट्याचा उद्देश ज्या वेळेला धरतो की मला IAS बनायचं आहे किंवा मला उद्योजक बनायचं आहे तर ही जी रेंज आहे कदाचित आज या सेशनच्या माध्यमातून ज्यांच्यापर्यंत विचार पोहोचेल त्यातल्या बऱ्याच तरुणांना असं वाटेल की हे तेच आहे जे मी शोधत होतो. मला वाढायचं आहे, मला मोठं व्हायचं आहे, मला माझ्या समाजाचे प्रश्न सोडवायचे आहेत आणि मला चांगलं लक्झरी लाईफ पण जगता आलं पाहिजे. हे पॉसिबल आहे. लक्षात घ्या. आणि याच्यात कुठलाही गुन्हा नाही हे समजून घ्या त्याच्या बाबतीत. तर हे एक स्वप्न तुमचं बनू शकतं आणि याच्यासाठी देखील याचे फायदे काय तर समाज निर्मितीमध्ये सगळ्यात मोठा याचा फायदा होईल की तुम्ही प्रॉब्लेम सोडवाल, समाज या ठिकाणी सदृढ सक्षम होणार आहे. या दृष्टीनं आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. आजचा टास्क तुम्हाला हेच आहे की सोशल एंटरप्रेन्योरशिप मधले चांगले मॉडेल जे मी सांगितले त्याच्या पलीकडे अजून कुठले मॉडेल आहेत ते शोधा. तुमच्या आजूबाजूच्या या ठिकाणी क्षेत्रांमध्ये काय नेमकं मिळतं ज्याचा उपयोग प्रॉब्लेम सोडवण्यासाठी होऊ शकतो याचा विचार करा. आणि तुमचा एखादा सोशल एंटरप्रेन्योरशिपचा जर विचार असेल तर तो कागदावर मांडून मॉडेल कन्व्हर्जन पर्यंत कसं काम करेल याच्यासाठी तुम्ही थोडासा विचार करणं गरजेचं
आहे असं मला वाटतं. आजच्या दिवसासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो. जे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत त्यांच्यासाठी आज 10 वाजता आपलं ट्रेनिंग आहे, त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी भेटणार आहोत हे लक्षात घ्या. तर आजच्या दिवसासाठी तुम्हाला शुभेच्छा, उपस्थितीबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि आजचं सेशन संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.